नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025 याच्यामधील बघा तर गटड शिपाई भरती जी होणार आहे, तर या भरतीमधील यापूर्वी जी भरती झाली होती त्याच्यामध्ये ज्या काही प्रश्नपत्रिका झाल्या होत्या, तर त्या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये जे वारंवार प्रश्न रिपीट होतात, ते रिपीट होणारे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जे पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर विद्यार्थी मित्र, भारताचे पहिले राष्ट्रपती हे श्री डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. ओके, बघा पहिले राष्ट्रपती विचारलेला या ठिकाणी श्री डॉक्टर राजेंद्र प्रसाद. राजेंद्र प्रसाद हे याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्र जी संविधान सभा होती, तर संविधान सभेचे अध्यक्ष देखील होते. यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? बघा आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे, तर महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? विद्यार्थी मित्र, पुणे, नागपूर, मुंबई व ठाणे असे पर्याय आहेत. तर विद्यार्थी मित्र, महाराष्ट्राची राजधानी म्हटलं तर या ठिकाणी मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि नागपूर ही जी आहे ही आपली उपराजधानी आहे. ओके, नागपूर काय आहे? तर नागपूर ही आपली उपराजधानी येतं. ओके, चला ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, संविधानाचा मसुदा तयार करणारे अध्यक्ष कोण होते? बघा म्हणजे संविधानाचा मसुदा तयार करणारे अध्यक्ष म्हणजेच जी संविधान सभा होती, तर या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की सी राजगोपालचारी? विद्यार्थी मित्र, ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेची जी मसुदा समिती होती, तर त्या मसुदा समितीचे हे अध्यक्ष होते. त्यानंतर यापूर्वी आपण बघितले की डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष त्या ठिकाणी होते. यानंतर पुढील प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. जय जवान जय किसान हे घोषवाक्य कोणी दिले आहे? तर जय जवान जय किसान हे घोषवाक्य विद्यार्थी मित्र लाल बहादूर शास्त्रीजी यांचं आहे. ओके, जय जवान जय किसान. पुढील प्रश्न, भारताची प्रथम महिला पंतप्रधान कोण होत्या? तर भारतातील प्रथम महिला पंतप्रधान या ठिकाणी विचारलेल्या आहेत. कोण होत्या? सुषमा स्वराज, इंदिरा गांधी, ममता बॅनर्जी की प्रतिभा पाटील? तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी प्रथम महिला पंतप्रधान होत्या आपल्या देशाच्या श्रीमती इंदिरा गांधी. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, प्रतिभा पाटील या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. काय होत्या? या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. ओके, आणि पहिल्या महिला मुख्यमंत्री या ठिकाणी दिल्लीच्या म्हटलं तर सुषमा स्वराज. यानंतर विद्यार्थी मित्र, पुढील प्रश्न बघा, जल जीवन मिशन या योजनेचा उद्देश काय आहे? जल जीवन मिशन ही जी योजना आहे, या योजनेचा उद्देश काय आहे? शौचालय उभारणी, जलसिंचन, स्वच्छ पाणी पुरवठा की नदी संवर्धन? तर विद्यार्थी मित्र, जल जीवन मिशन ही जी योजना आहे याचा मुख्य उद्देश आहे स्वच्छ पाणी पुरवठा. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, आता बघा या ठिकाणी कार्यालयीन जे क्वेश्चन असतात या ठिकाणी. ओके, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग जो आहे याच्यामध्ये कार्यालयीन काही क्वेश्चन्स आपल्याला येत असतात. तर कार्यालयीन प्रश्न या ठिकाणी आपण बघा, कार्यालयात जमा असेल त्या फाईल्स कुठे ठेवाव्यात? बघा कार्यालयामधील ज्या फाईल्स जमा होतात त्या कुठे ठेवाव्या? टेबलवर, कपाटात, खुर्चीवर की जमिनीवर? विद्यार्थी मित्र, या कपाटात ठेवाव्या. ओके, ऑप्शन बी कपाटात या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर बघा, कार्यालयात कोणता गणवेश वापरला जातो? बघा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागामध्ये कार्यालयामध्ये कोणता गणवेश वापरला जातो? तर विद्यार्थी मित्र, तिथे पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट वापरली जाते. ओके, पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट हा त्या ठिकाणचा गणवेश होय. त्यानंतर बघा, झाडू लावताना प्रथम काय करावे? बघा शिपाई पद जे आहे या ठिकाणी शिपाई पदासंदर्भात शिपायाला त्या ठिकाणी विविध प्रकारची कामेही करावी लागतात. याच्यामध्ये झाडू लावताना प्रथम काय करावे असा प्रश्न आहे. पाणी टाकावे, लाईट बंद करावी, दरवाजा बंद करावा की खुर्च्या हलवाव्यात? तर विद्यार्थी मित्र, ऑप्शन ए खुर्च्या हलवाव्यात हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा झाडू मारताना सर्वप्रथम आजूबाजूला खुर्च्या हलवाव्यात, एका ठिकाणी जमा कराव्यात. पुढील प्रश्न बघा, तिथी कार्यालयात आले तर प्रथम काय करावे? बघा अतिथी या ठिकाणी थोडीशी प्रिंट मिस्टेक आहे. अतिथी जे आहेत, ओके, अतिथी म्हणजेच पाहुणे. एखादा अधिकारी जर कार्यालयात आला तर अशा वेळी काय करावे? दुर्लक्ष करावे, खुर्ची दाखवावी, दुसऱ्याकडे पाठवावे की प्रश्न विचारावे? तर अशा वेळी अतिथ्यांना काय त्या ठिकाणी खुर्ची दाखवावी, त्यांना बसण्यासाठी खुर्ची द्यावी असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी आहे. यानंतर बघा, ऑफिसमधील कचरा कोणत्या पद्धतीने टाकावा? बघा ऑफिसमधील कचरा जो आहे हा कोणत्या पद्धतीने टाकावा? टेबलाखाली, उघड्यावर, कचरा कुंडीत की बाथरूममध्ये?
अतिशय सोपा असा प्रश्न आहे. कचरा कुंडीमध्ये कचरा हा टाकावा जातो. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. कोणत्याही फाईलवर जर चहा सांडला तर काय करावे? बघा, जर तुमच्या ज्यानं काम करत असताना चुकीनं एखाद्या फाईलवरती जर चहा सांडला गेला किंवा पाणी सांडलं गेलं, अशा वेळी तुम्ही काय करणार? ते लपवणार, ते साफ करून वरिष्ठांना सांगणार, फेकून देणार की वाळवून ठेवावे? तर विद्यार्थी मित्र, अशा वेळी आपलं जे आहे त्या ठिकाणी काय करायला हवं, तर साफ करावे आणि त्याबाबत जी माहिती आहे ती वरिष्ठांना द्यावी. साफ करून वरिष्ठांना सांगावे की माझ्याच्यानं अशा अशा प्रकारची चूक या ठिकाणी झाली होती. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. कार्यालयीन वेळ कोणती आहे? सामान्यतः ओके, तर कार्यालयीन जी वेळ असते ही सामान्यतः सकाळी 10 ते सायंकाळी 5 अशी असते. ओके, ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. खूप सोपे असे कार्यालयीन प्रकारचे हे प्रश्न या ठिकाणी आहेत विद्यार्थी मित्र. ओके, चला बघा पुढचा प्रश्न बघा. आणि यावरती प्रश्न विचारले जातात. यापूर्वी खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत. तेच प्रश्न आपण या ठिकाणी प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून घेत आहोत. नक्कीच तुम्हाला आगामी भरतीमध्ये जो आहे या व्हिडिओचा फायदा होणार आहे. सर्वांनी काय करायचं आहे? सर्वांनी या व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. वरिष्ठ अधिकारी काय म्हटल्यास काय करावे? बघा, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जर तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली तर अशा वेळी तुम्ही काय करायला हवं? तर अशा वेळी लगेच आदेशाचं पालन करावे. ओके, काय करावे? त्या आदेशाचे पालन करावे. आपल्या वरिष्ठांनी जर आपल्याला एखादं कार्य सांगितलं तर त्या आदेशाचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. पुढील प्रश्न बघा. पंखा किंवा लाईट चालू ठेवून कोणी नसेल तर अशा वेळी काय कराल? बघा, पंखा आणि लाईट चालू आहे आणि तिथं कोणीच बसून नाही, तर अशा वेळी तुम्ही काय कराल? तर अशा वेळी ते लाईट पंखा बंद करावे. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर आहे. कार्यालयात आलेल्या व्यक्तींना मदत करण्याचे कार्य कोणाचे आहे? बघा, कार्यालयामधील जे व्यक्ती येतात तर या व्यक्तींना काही अडचण आली तर त्यांना मदत करण्याचं कार्य हे कोणाचं असतं? केवळ लिपिकाचं आहे का? उच्चाधिकारी? कोणाचेच नाही की शिपाई? तर ऑप्शन बी शिपाई हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. साधे साधे प्रश्न आहेत पण महत्त्वपूर्ण आहे. तर प्रत्येक प्रश्न हा आपल्याला मार्क देऊन जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत बघायचा आहे. त्यानंतर बघा, वॉटर प्युरिफायरमध्ये पाणी नाही. बघा, कार्यालयातील वॉटर प्युरिफायरमध्ये पाणी नाही आहे, नसेल तर काय करणार? दुर्लक्ष करणार, वरिष्ठांना कळवणार, दुसरा प्युरिफायर आणणार की पाणी विकत घ्यावे? तर विद्यार्थी मित्रो, त्या संबंधीची सूचना ही आपल्याला काय वरिष्ठांना कळवावी लागेल. ती माहिती जी आहे की वॉटर प्युरिफायरमध्ये पाणी नाही वरिष्ठांना कळवावे आणि वरिष्ठ ज्या पद्धतीने पुढील आदेश देतील त्या पद्धतीने कार्य करावे. पत्र घेऊन आलेल्या व्यक्तीस काय करावे? बघा, एखादा व्यक्ती पत्र घेऊन आलाय कार्यालयामध्ये तर काय करणार? त्यांना कार्यालयाबाहेर ठेवणार का? नाही, तर त्याची नोंद रजिस्टरमध्ये करायची आणि ती स्वीकारावे. ओके, ते पत्र स्वीकारावे. विद्यार्थी मित्रो, सर्वांना एक सूचना आहे बघा या ठिकाणी. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे. तसेच आपलं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करायचं आहे, ज्यावरती तुम्हाला आपल्या या सर्व प्रश्नांची PDF मिळेल. नक्कीच सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सर्वांना रिक्वेस्ट आहे, जे विद्यार्थी पहिल्यांदा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायला देखील विसरायचं नाही. चला यानंतर विद्यार्थी मित्र, पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आहे. कार्यालयात स्वच्छता राखण्याची जबाबदारी कोणाची आहे? कार्यालयामध्ये स्वच्छता राखण्याची जबाबदारी ही कोणाची आहे? तर विद्यार्थी मित्र, कार्यालयामध्ये स्वच्छता राखण्याची जबाबदारी ही शिपायाची असते. ऑप्शन ए शिपाई या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर बघा, काम करताना कोणती काळजी घ्यावी? काम करताना हळूहळू काम करावे, ते काम टाळावे, गोंधळ घालावा की दक्षतेने आणि शिस्तीत काम करावे? तर विद्यार्थी मित्र, कार्यालयामध्ये काम करत असताना काम हे दक्षतेने करावे व शिस्तीत काम करावे. झाड पाणी साफ करताना काय वापरावे? बघा, झाडे पाणी साफ करताना काय वापरावे? अशावेळी झाडू वापरावा. ओके, ऑप्शन बी झाडू या प्रश्नाचं उत्तर आहे. कार्यालयात काम सुरू होण्याआधी काय करावे? कार्यालयात काम सुरू होण्याआधी काय केलं पाहिजे? बघा, असा हा प्रश्न या ठिकाणी आहे. तर कार्यालयात काम सुरू होण्याआधी घरी जावे का? नाही, कार्यालयाची साफसफाई करून घ्यावी. कार्यालयात काम सुरू होण्याआधी कार्यालयाची साफसफाई ही करून घ्यावी. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर बघा, संगणकाचा मेंदू कोणता भाग आहे? संगणकाचा मेंदू हे कोणत्या भागाला म्हणतात? तर CPU जो आहे, ओके, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, याला संगणकाचा मेंदू असे म्हणतात. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग भरती जी आहे याच्यामध्ये शिपाई पदाची जी भरती होणार आहे तर यामध्ये तुम्हाला संगणकावर आधारित प्रश्न देखील विचारले जातात. संगणकाशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती असणं खूप गरजेचं आहे. बेसिक क्वेश्चन्स असतात आणि परीक्षेमध्ये खूप महत्त्वाचे ठरतात आणि या पदाकरता एक एक गुण हा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. संगणकाशी संबंधित देखील प्रश्न आपल्याला विचारले जातात. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे,
खालीलपैकी इनपुट साधन कोणते आहे? बघा इनपुट साधन विचारलेलं आहे. कोणते आहे? प्रिंटर, माऊस, स्पीकर की मॉनिटर? तर विद्यार्थी मित्र इनपुट साधन म्हटलं आहे तर ऑप्शन सी माऊस हे इनपुट साधन आहे. ओके. बाकी मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर हे सर्व आउटपुट साधने आहेत. MS वर्ड वापरले जाते. कशासाठी? MS वर्ड हे शब्द लेखनासाठी वापरले जाते. ओके. MS वर्ड जे आहे हे शब्द लेखनासाठी वापरले जाते. फाईल सेव्ह करण्यासाठी कोणती शॉर्टकी वापरतात? बघा फाईल सेव्ह करायची आहे त्यासाठी कोणता शॉर्टकट वापरला जातो? कंट्रोल ए, कंट्रोल सी, कंट्रोल एस की कंट्रोल पी? तर फाईल सेव्ह करण्यासाठी विद्यार्थी मित्र कंट्रोल एस ही शॉर्टकी वापरली जाते. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. खालीलपैकी आउटपुट डिव्हाइस कोणते आहे? बघा आउटपुट डिव्हाइस म्हटलेलं आहे. कीबोर्ड इनपुट आहे, माऊस इनपुट आहे, स्कॅनर हे इनपुट आहे. आउटपुट आहे फक्त एकच ते म्हणजे प्रिंटर. त्याच्यामुळे ऑप्शन डी प्रिंटर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ईमेलचा पूर्ण अर्थ काय? बघा ईमेलचा पूर्ण अर्थ काय आहे? तर ईमेलचा पूर्ण अर्थ आहे विद्यार्थी मित्र इलेक्ट्रॉनिक मेल. ओके. इलेक्ट्रॉनिक मेल लक्षात असू द्या. ईमेलचा पूर्ण अर्थ काय असतो? तर इलेक्ट्रॉनिक मेल हा ईमेलचा पूर्ण अर्थ आहे. संगणकाचा जनक कोणाला म्हणतात? तर चार्ल्स बॅबेज याला संगणकाचा जनक असे म्हणतात. कोणता फाईल प्रकार हा वर्ड डॉक्युमेंटमध्ये असतो? बघा वर्ड डॉक्युमेंटमध्ये ज्या फाईल सेव्ह होतात त्याचा कोणता प्रकार असतो? एक्सेल, डॉक, जेपीजी की एक्सेल? ओके. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन बी डॉक हा प्रकार असतो. ओके. बघा एक्सेल हा एक्सेल शीटमध्ये असतो. ओके. MS एक्सेलमध्ये असतो. जेपीजी हा इमेज संदर्भात असते आणि डॉक्युमेंट म्हटलं तर DOC डॉक. ओके. लक्षात असू द्या. खालीलपैकी ब्राउझर ओळखायचा आहे आपल्याला. MS एक्सेल नाही, ॲडॉब नाही, गुगल क्रोम येस. काय? गुगल क्रोम हे एक ब्राउझर आहे. कंट्रोल P याचा वापर कशासाठी होतो? कंट्रोल P चा वापर कशासाठी होतो? प्रिंट काढण्यासाठी, पेस्ट करण्यासाठी, बंद करण्यासाठी की नवीन पान उघडण्यासाठी? तर कंट्रोल P चा वापर हा प्रिंट काढण्यासाठी होतो. ओके. बघा प्रिंटसाठी शॉर्ट की आहे. ओके. कंट्रोल P ही प्रिंट काढण्याची काय आहे तर ही शॉर्ट की आहे. लक्षात असू द्या. संगणकात माहिती साठवण्यासाठी काय वापरतात? तर विद्यार्थी मित्र संगणकामध्ये माहिती साठवण्यासाठी हार्ड डिस्क वापरले जाते. ऑप्शन सी हार्ड डिस्क या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. खालीलपैकी कोणतं सॉफ्टवेअर आहे? बघा सॉफ्टवेअर विचारलेलं आहे. CPU सॉफ्टवेअर आहे का? नाही. UPS आहे का? नाही. USB आहे का? नाही. सॉफ्टवेअर आहे विंडोज. ऑप्शन बी विंडोज हे एक सॉफ्टवेअर आहे. WWW चा पूर्ण अर्थ काय आहे? WWW चा पूर्ण अर्थ काय? वर्ल्ड वाईड वेब, वेब वर्ल्ड वाईड, वाईड वेब वर्ल्ड की नन ऑफ दॅम? तर विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर आहे वर्ल्ड वाईड वेब. ओके. WWW चा अर्थ काय? वर्ल्ड वाईड वेब हे याचा अर्थ आहे. विद्यार्थी मित्र सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. हार्डवेअर म्हणजे काय? हार्डवेअर कशाला म्हणतात? बघा हार्डवेअर म्हणजे काय? दिसणारे आणि हाताळता येणारे भाग जे आहेत संगणकाचे त्याला हार्डवेअर म्हणतात. ओके. बघा जे भाग दिसतात आणि जे आपण हाताने हातवू शकतो त्याला हार्डवेअर म्हणतात. जसं की या ठिकाणी विद्यार्थी मित्र माऊस, ओके, मॉनिटर हे सर्व काय तर हार्डवेअर आहे. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणतं सर्च इंजिन आहे? सर्च इंजिन तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी गुगल हे काय एक सर्च इंजिन आहे. ऑप्शन ए गुगल या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. MS एक्सेल वापरले जाते कशासाठी असतं बरं? MS एक्सेल वापरले जाते गाणे ऐकण्यासाठी का? नाही. आकडेमोडीसाठी? यस. MS एक्सेल हे आकडेमोडीसाठी वापरल्या जाते. ओके. MS पेंट जो असतो तो पेंट करण्यासाठी, ईमेल करण्यासाठी जीमेल, गाणे ऐकण्यासाठी VLC प्लेअर, म्युझिक प्लेअर आहे. MS एक्सेल जे आहे हे आकडेमोडीसाठी वापरल्या जाते. रॅमचा पूर्ण अर्थ काय? बघा संगणकामध्ये जो रॅम असतो, रॅम म्हणतो ना आपण, त्याचा पूर्ण अर्थ काय? रीड ॲक्सेस मेमरी, रिअल ॲक्सेस मशीन, रँडम ॲक्सेस मेमरी की नन ऑफ दिस? तर विद्यार्थी मित्र रॅम जो आहे रॅम, ओके, या ठिकाणी आपल्याला रॅमचा अर्थ काय आहे पूर्ण विचारलेला आहे. ओके. तर रॅम जे असतं तर रॅम म्हणजे काय? रँडम ॲक्सेस मेमरी. ऑप्शन सी क या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके. रॅमचा फुल फॉर्म सर्वांनी नोट डाऊन करून ठेवायचा आहे. आगामी परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. पुढचा प्रश्न बघा. कीबोर्ड वरील जे बॅकस्पेसचं बटन असतं, ओके, कीबोर्डमध्ये एक बॅकस्पेसचं बटन असतं. तर या बॅकस्पेस बटनाचं कार्य काय आहे? पुढे जाणं, मागचा मजकूर मिटवणं, नवीन ओळखी शिफ्ट. तर बॅकस्पेस असतं मागील मजकूर जर चुकला तर तो मिटवण्यासाठी बॅकस्पेसचा वापर केला जातो. ऑप्शन बी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे.
त्यानंतर पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते पॉवर बॅकअप डिव्हाइस आहे? पॉवर बॅकअप डिव्हाइस कोणते आहे? रॅम, CPU, UPS. पॉवर बॅकअप आहे. पॉवर बॅकअप काय असतो? UPS मध्ये असतो. ओके, बघा एखाद्या वेळी विद्युत प्रवाह जर बंद झाला तर अशा वेळी आपल्याला पॉवर बॅकअप जो असतो संगणकाला हा UPSच्या माध्यमातून मिळतो. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, Ctrl+C या शॉर्टकटचा उपयोग कशासाठी होतो? कट करण्यासाठी, कॉपी करण्यासाठी, सेव्ह करण्यासाठी की प्रिंटसाठी? तर Ctrl+C या शॉर्टकीचा उपयोग हा जो असतो हा कशासाठी होतो? कॉपी करण्यासाठी. ऑप्शन बी कॉपी करण्यासाठी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र बघा, खूप महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी सांगतोय. तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, आणि साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या आगामी प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. तसेच जर तुम्हाला या प्रश्नांची PDF हवी असेल, PDF फाईल हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चला सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.